प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय पाणी फाउंडेशनने पुढाकार घेऊन माहूर येथील पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या पुरातन मातृतीर्थ तलावातून काही प्रमाणात गाळ काढला। हे काही अंशी खरी असले तरी त्याच तलावातील अर्धा अधिक गाळ 2 वर्षापूर्वी संबंधित प्रशासनानेच काढला होता। त्यामुळे तलावाच्या अहवालात दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय। भारतातील प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय पाणी फाउंडेशनने पुढाकार घेऊन माहूर येथील पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये असलेल्या पुरातन मातृतीर्थ तलावापासून काही प्रमाणामध्ये गाळ काढला। हे जरी काही अंशी खरे असले तरी त्याच तलावामधील अर्धा अधिक गाळ 2 वर्षांपूर्वी संबंधित प्रशासनानेच काढलेला होता। दत्तमांजरीजवळ असलेल्या काळा पाणी कुंडातील गाळसुद्धा शासनाच्या इंधन पुरवठ्यावर श्री दत्तशिखर संस्थान यांनीच काढला होता। तर 20 चौरस फूट आकाराच्या ऋणमोचन कुंडातील गाळसुद्धा स्थानिकांच्या श्रमदानातून काढल्याची बाब जगजाहीर झालेली आहे। मात्र इथे प्रश्न हा उपस्थित होतो की केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने कुठल्या अहवालाच्या आधारे सूर्योदय फाउंडेशनच्या या कामाची दखल घेऊन प्रकाशित केलेल्या चित्रफितीमध्ये जिल्ह्यातील आदर्श जलबचत मोहीम म्हणून त्या फाउंडेशनचा गौरव केला। ही बाब प्रकाशित करून सार्वजनिक होणे नितांत गरजेचे आहे। श्री देवदेवेश्वर संस्थानचे महंत परमपूजनीय मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी शहराच्या पूर्वेस असलेल्या भोजंती म्हणजेच मेरुवाळा या 8 एकर परिसरामध्ये पसरलेल्या पुरातन तलावाच्या सर्व भागांमधून भाविकांच्या सहकार्याने सुमारे 25 ते 30 फूट खोल मुरुम लागीपर्यंत गाळ काढून तलावाचा कायापालट केल्याच्या कामाबाबत त्यांना प्रसिद्धीचा जरी हव्यास नसला तरी प्रसार माध्यमांनी त्यांच्या त्या कामाची वेळोवेळी दखल घेतली होती। त्यांच्या या कार्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले आणि त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन तसा अहवाल केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाकडे का पाठविला नसावा अशी संतापजनक प्रतिक्रिया माहूर शहरवासियांसह भक्तजनातून ऐकावयास मिळत आहे। परमपूज्य महंत माहूरचे पीठाधीश कविशास्त्री बाबा यांनी जे या माहूरसाठी जे या मोठं तलावाचं जे काम केलं, हे काम एक म्हणजे असं पारदर्शक केलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या तळमळीतून। आणि या माहूरवासियांना या तलावामुळे काय झालं हे प्रत्येक गावागावातल्या माणसाला माहीत आहे। कारण उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस गेल्या वर्षी जे पाण्याचा तुटवडा पडला होता, तर हा पाण्याचा तुटवडा 2 महिने सतत भरून काढला या तलावानं। तरी सुद्धा 2 ते 3 महिने भरून काढला तलावानं, तरी सुद्धा शासनानं आमच्या देवदेवेश्वर संस्थानच्या कामाची कुठेही दखल घेतली नाही। आणि मला तर वाटते कपाटे साहेबांना म्हणल्याप्रमाणे शासनानं अन्याय केला ही बाब सर्वांच्या लक्षात माहूरवासियांच्या आलेलीच आहे। आणि हेतूस पुरस्पर ज्या काही म्हणजे अडचणी जे आल्या असतील त्या पुढच्या लोकांना सुद्धा तर ते त्यांनी दूर करून या तलावाचा शासनानं न्याय करावा आणि जे काही आमच्या महंत बाबांना जे काही न्याय द्यायचा ते द्यावा त्यांनी, ही माझी माहूरवासियांतर्फे सदस्य इच्छा आहे। पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाउंडेशनला शासनासह श्री रेणुकादेवी संस्थानने मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली होती। या व्यतिरिक्त स्थानिक वेधशाळेच्या एका पुरोहिताने या कामासाठी नागपूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मोठा मदत निधी जमविल्याची जनचर्चा सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये ऐकावयास मिळत आहे। मात्र मागील वर्षीच्या या उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी हे कार्य सुरू होते त्यावेळी श्री रेणुकादेवी संस्थान येथील 2 विश्वस्त अहोरात्र शीतल झराच्या शोधामध्ये मातृतीर्थ येथेच मुक्कामी होते आणि या वेधशाळेच्या पुरोहिताने सुद्धा अनेक ठिकाणांवरून आणलेला निधी हा कुठल्या कामी लावला ही सुद्धा एक विचाराधीन बाब आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी देवदेवेश्वर संस्थानचे महंत परमपूज्य मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी या 8 एकर विस्तीर्ण अशा परिसरात पसरलेल्या भोजंती तलावातील गाळ प्रत्येक कानाकोपऱ्यातून 25 ते 30 फुटापर्यंत म्हणजे मुरमावला लागेपर्यंत गाळ काढला होता। हे काम जिल्ह्यासाठीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ठरणारं काम आहे, पण त्याच्याकडे प्रशासनाचं लक्ष गेलं नाही। प्रशासनानं
हे जे सूर्योदय फाउंडेशन आहे अनुराधा पौडवाल यांच्या माध्यमातून चालणारं, त्या मातृतीर्थाचं थोडं बहुत काम केलेलं जे देखावापुरतंच काम आहे, ते काम त्या कामाची त्यांनी दखल घेतली आणि त्या कामाला त्यांनी जिल्ह्याला आदर्श म्हणून ठरवून आदर्श बाब म्हणून ठरवली आणि त्या कामाची दखल घेऊन चित्रफितीत तिला स्थान दिलं. त्याच्यामुळे जे या भोजंती तलावाचं काम आहे हे महाराष्ट्रासाठी एक आदर्श आहे. या कामाकडे मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केलं. हे दुर्लक्ष करण्याचं कारण आणखीन काही कळालं नाही. प्रशासनानं असंच जर कामं करत राहिले, प्रशासनाचा असाच जर हेवे दाव्याचा भाव राहिला तर असे कामं परत होणार नाही. याबाबत प्रशासनानं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. काही महिन्यांपूर्वी श्री रेणुकादेवी संस्थानने या कार्यासाठी खर्च केलेल्या 10 लाख रुपयाच्या आकडेवारीच्या अंकेक्षणाचा ताळमेळ हा येथे बसत नाही हे मात्र नक्की. याच भोजंती तलावामधून गेल्या वर्षी कडक उन्हाळ्यामध्ये नगरपंचायतच्या विनंतीवरून महंत महाराज यांनी 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ शहराला पाणी पुरविले असतानाही हा अहवाल पाठविताना त्याकडे दुर्लक्ष का केले हे न उलगडणारे एक कोडेच आहे. प्रशासनाने केवळ अनुराधा पौडवाल यांच्या नावामुळेच सूर्योदय पाणी फाउंडेशन बाबतचा अनुकूल अहवाल पाठविला असल्यानेच जलशक्ती मंत्रालयाने या फाउंडेशनला गौरविले हे खरे असले तरी जिल्ह्यासाठीच नव्हे तर राज्यासाठी गौरवास्पद ठरणाऱ्या भोजंती म्हणजेच मेरुवाळा तलावाच्या प्रचंड कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हा अहवाल पाठविणाऱ्यांनी संकुचित वृत्तीचे जणू प्रदर्शनच केल्याच्या चर्चेला आता ऊत येत आहे. विदर्भ न्यूज करिता माहूरगड येथून संजय घोगरे, राजू दराडे व प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा वृत्तांत.